नमस्कार. आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. फिटमेंट फॅक्टर आणि पगारवाढ निर्णयासाठी दिल्लीत 3 दिवसांची बैठक. कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकांसाठी मोठी बातमी. वेतन आयोगाच्या संदर्भात 3 दिवसीय बैठक आजपासून देशाची राजधानी दिल्लीत सुरू. 28 ते 30 एप्रिल या कालावधीत चालणाऱ्या या बैठकीत फिटमेंट फॅक्टर आणि किमान मूळ वेतन यासारख्या मुद्द्यांवर मोठे निर्णय घेतले जाण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. 3 दिवसीय बैठकीच्या केंद्रस्थानी असलेले 3 महत्त्वाचे मुद्दे. या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी विविध कर्मचारी संघटना आणि युनियनचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. बैठकीच्या चर्चेत प्रामुख्याने 3 मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. कर्मचारी संघटना सध्याचा 2.57चा फिटमेंट फॅक्टर वाढवून तो 3.25 किंवा त्याहून अधिक करणे, यामुळे कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ पगारात मोठी वाढ होईल. याशिवाय महागाई भत्त्याची समीक्षा आणि निवृत्त वेतनधारकांच्या अतिरिक्त लाभांबाबत सादर केलेल्या मेमोरंडमच्या आधारे शिफारशी करणे. 12 मार्च रोजी झालेल्या ड्राफ्टिंग कमिटीच्या बैठकीनंतर आता सुरू झालेली ही 3 दिवसीय बैठक विशेष महत्त्वाची मानली जात आहे, कारण यामध्ये मेमोरंडमवर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. एकूण पगारात 20 ते 30% वाढ होऊ शकते. वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर एकूण पगारात 20 ते 30% वाढ होईल, अशी आशा कर्मचाऱ्यांना आहे. दिल्लीतील या बैठकीनंतर आयोग अहवालाला अंतिम स्वरूप देण्यास सुरुवात करेल आणि त्यानंतर तो मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.